पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच PMPML मधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले। पुण्यातील PMPML मुख्य कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला। PMPML मध्ये ज्युनियर क्लार्क पदोन्नती आणि पदभरती प्रक्रियेत मोठे गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। याशिवाय बस खरेदी प्रक्रियेत अनियमितता, कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्टोअर विभागामार्फत साहित्याची भ्रष्ट पद्धतीनं खरेदी झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। तसेच PMPMLच्या बस स्टॉपवरील जाहिरात कंत्राटामध्येही कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ PMPML मुख्य कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काय नेमकी मागणी आहे? आपल्याला कल्पना असेल, ज्या वेळेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना, आचारसंहिता लागू असताना याच PMPLच्या अधिकारी देवरे साहेबांनी त्यावेळेला ही बढतीचा कार्यक्रम करून प्रत्येक सेवकाकडनं 5-5, 7-7 लाख रुपये घेऊन जो ट्रॅफिक वॉर्डन असेल किंवा वर्कशॉप मध्ये काम करत असेल त्याला डायरेक्ट क्लार्क केलंय, कोणाला मेकॅनिकल इंजिनियरची पोस्ट असती तिथपर्यंत टाकलंय। म्हणजे 5-5, 6-6 लाख घेऊन ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही, ज्यांची सेवा ज्येष्ठता नाही, अशा लोकांना नियुक्त्या पैसे घेऊन केले। हेच देवरे यांची मिसेस भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आहेत, महिला विंगच्या प्रमुख आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि त्यांना पाठीशी घालताय कोणतं? देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यांना पाठीशी घालतायत। आम्ही आचारसंहितेच्या वेळेला पत्र दिलं होतं, त्याही वेळेला सांगितलं परत 500 बसेस भाड्यावर घेतले, ते बसेस भाड्यावर घ्यायचं कुठलंही प्रावधान कुठलाही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये ठराव नसताना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये इतर डायरेक्टर्स म्हणजे दोन्ही महापालिकेचे आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यानंतर आयुक्त कुणालाही न विचारता 84 रुपयांनी ठरलेलं पर किलोमीटरचं 500 बसेस यांनी 91 रुपयांनी घेतलं, कुणालाही न विचारता। प्रत्येक किलोमीटर पाठीमागे 4-4, 5-5 रुपये जास्त दिले। म्हणजे तेच जवळजवळ 150-200 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी तिथं केला। परत त्यांच्या वर्कशॉप मध्ये जो स्पेअर पार्ट लागतो ते स्पेअर पार्ट आपल्याला अधिकृत कंपनीकडनं खरेदी न करता MRP वर 20% जास्त पैसे देऊन ते तुम्ही खरेदी केले। आणि असं सगळं असताना सुद्धा पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त असतील, दोघंचे दोघं गप्प बसले।